नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार युट्यूब चॅनल मध्ये. आज तुम्ही बघताय त्याचं टेबल वगैरे समोर आहे, आम्ही बसलो आहे. तर परत एकदा ऑन पब्लिक डिमांड असं मी म्हणणार नाही, आम्ही घेऊन आलो वियर्ड फूड कॉम्बो चॅलेंज परत एकदा. तर त्याच्यासाठीच ही तयारी केलेली आहे ओमकारने. ओमकार, तर हा आहे आपला पहिला कॉम्बिनेशन. वेळ फुकट न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन ट्राय करा. आम्ही 5 काढलेले, पण एक आमचा पचका झाला, आम्हाला गुलाबजाम भेटलेला. आमच्या स्वीट्स वाल्याकडे गुलाबजामच संपले, त्यामुळे आपण 4 वियर्ड फूड कॉम्बिनेशन ट्राय करणार आहोत. तर त्यातला पहिला शुभारंभ आपण करणार आहोत मँगो. आणि मँगो मेन इन्ग्रेडियंट आहे आपला इन्ग्रेडियंट. त्याच्यामध्ये वियर्ड कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला लावायचा आहे आंब्याला आणि खायचा आहे. मी अजूनपर्यंत आंब्याचं नवं केलेलं आहे आणि सुरुवात जी करणार आहे तेवढा फर्स्ट आंबा असा खाणार. तर कैरी बरोबर तर हे कॉम्बिनेशन चांगलं लागतं. सो लेट सी हेला मीठ आणि मसाला. मीठ आणि मसाला मध्ये कसं लागतंय. कैरी तर आपण खातोच मीठ मसाला लावून, पण आज आंबा हा छोटा पीस घे. मी खाणार आहे काय? दोघं पण खायचंय. हा पिकलेला दिसतोय नाही, दोन्ही पिकलेलेच आहे. त्याच्यावरती जरा मीठ मसाला ओमकार इज्जतीत लावायचंय. हा ठीक आहे, एका साइडलाच लावा ना, म्हणजे हे घाण लागले की दुसरी साइड नाही. ते एकत्र खायचंय, तेच तर आहे ना लॉजिक. सगळा आंबा खायचा आहे. हा मग सगळ्या म्हणजे टेस्ट तर करा, मोठा चावा तर घे. अरे बास, आता एक साइडला मसाला लावत होतास ना. मिक्स करायचा आहे ना मसाला. मसाला लावला मी. मीठ लावलं. हा एका ह्या साइडला, एक साइडला मी मीठ लावलं, एक साइडला मसाला लावला. येस. तर हाय आहे ह्याच्यामध्ये मीठ पण लावलंय, मसाला पण लावलाय, बऱ्यापैकी लावलेला आहे. आणि 1 2 3 चर्स. खा आधी हावड्या. मँगो चर्स. खाऊ शकतो. फक्त थोडं प्रमाणात लावलं तर अजून चांगला लागेल. मी प्रमाणात लावलाय, छान लागतंय. एवढं वेगळं विचित्र नाही लागत आहे. खाऊ शकतो. ऍक्च्युली मला वाटतं हा आंबा पण थोडस आंबट आहे, तर त्यामुळे ते थोडं कैरी आंबट तिखट असं चांगली लागली चव. पहिल्यांदा आंबा कधी, पण तो पण एवढा असा गोड नाही. किती? 10 पैकी 8. इतकं वियर्ड नव्हता, म्हणजे हे कॉम्बिनेशन इतकं वियर्ड नाही लागलं आम्हाला. येस. आपला दुसरा फूड टेस्टिंग जो चॅलेंज आहे, वियर्ड फूड टेस्टिंग, हे आहे काय, बटर मिल्क छास. आणि त्यामध्ये आम्ही हे टाकणार आहोत चॉकलेट सिरप. तोंडच कव्हर केलंयस तुझं स्वतःच्या हाताने. बघूया किती घाण लागतंय. चांगलं नाही, घाण लागतंय. हे घाणच लागणार आहे. आयुष्याशी खेळायला आम्हाला आमच्या काय आवडतं. माझ्या अंगावर एक उडालाय फक्त. तो असा पटकन फोडला ना. बास ग. मला बघूनच किळस येते. अरे जास्त चॉकलेट मिल्क झालं. बास चॉकलेट छास. अरे बास ना ओंकार. हे प्यायचं आहे. हे त्याच्यातच ठेव चम्मच, खाली घाण करू नको. पूर्ण प्यायचं नाही ना. पूर्ण नको, पोटात आधी पोट बिघडवायचं नाही. तर हे आपलं सेकंड वियर्ड कॉम्बिनेशन, छास आणि चॉकलेट छास. वियर्ड नाही, चॉकलेट छास.
शी तू पिला शी जहर. हा खूप घाण होता. प्लीज डू नॉट ट्राय दिस ॲट होम. चव बदल. हे घे चॉकलेट सिरप, समोसा, मेयोनीज आणि केचप. ह्या तीनला आपल्याला एकत्र करायचंय आणि त्याचं वियर्ड कॉम्बिनेशन आपल्याला ट्राय करायचं. तर सुरुवात करूया. तर घे हातात, घे समोसा. आता मी तेवढ्या पुरता हे कर सगळा. तर याच्यामध्ये मला असं वाटत नाही हा पण इतका विचित्र लागेल. मेयोज वगैरे तर खाऊच शकतो आणि मेयो आणि केचप. पण आता आपल्याला चॅट जीपीटीने काय जे वियर्ड सांगितलंय ते आपल्याला ट्राय करा. वर ठेव ना जरा, कॅमेरात दिसू दे ना. बस एवढं. मेयो तर आम्ही खात नाही, पण आता ह्याच्याबद्दल व्हिडिओसाठी करावं लागतंय. जो कॉम्बिनेशन सांगेल. कशाला पसरवतोय सगळीकडे, नको तू अजून पसरवू. भरून टाकलेली, मग तो परफेक्ट राहायला पण पाहिजे. बस हा बस बाबो. तिथल्या तिथेच हे कर म्हणजे तो हे जायला. तर हा आहे आपला तिसरा चॅलेंज. फूड टेस्ट. वियर्ड फूड टेस्ट. फूड कॉम्बो. तर याच्यामध्ये आम्ही टाकलाय मेयो, केचप आणि समोसा. तर आता आपण आपल्याला टेस्ट करूया. 1 2 3. खाऊ शकतो. हे पण एवढा वियर्ड नाही आहे. छान आहे. केचप सोबत आंबट गोड चटणी लागते, तसाच केचप लागला. आणि मेयोचा पण थोडासा आंबटपणाच लागतो त्याच्यामध्ये. त्यामुळे खाऊ शकतो. आवडला मला, म्हणजे काहीतरी वेगळं चांगलं लागलं. आपला चौथा आणि लास्ट फूड कॉम्बो आहे आईस्क्रीम विथ रेड चिली पावडर. तर त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी रेड चिली पावडर टाकलेली आहे. हे आपण टेस्ट करणार आहोत की हे कसं लागतंय. ऑलमोस्ट आईस्क्रीम जो आय गेस गोवा फ्लेवर, पेरू फ्लेवरचा जो असतो त्याच्यामध्ये मसाला टाकून द्या. आपण कुठेतरी आय गेस शिवाजी पार्कला एकदा तो ट्राय केला होता. तर पण हा गोवा फ्लेवर नाहीये, हा प्लेन. आणि असं कपातला आईस्क्रीम मी खूप वर्षांनी आणलंय खायला, कारण की आधी लहानपणी हेच आईस्क्रीम खायचो. 5 रुपयाला भेटायचं, आता हे 10 रुपयाला झालंय. तर वेळ न घालवता आपण ट्राय करूया. चम्मच पण त्यांच्याकडून घेतले आम्ही 2. येस, तेवढाच बरोबर हे काढ. मी पण घेतलेला आहे. आणि चिअर्स. इतकं घाण नाही, पण विचित्र थोडं लागलं की तिखटपणा एकदम विचित्र. हे गोड आईस्क्रीम आहे, पण टेस्टच नाही लागली मसाल्याची. लागली, गिळताना लागली. हा मग लागली ना मला. ठीक होतं, हे पण छान होतं. ठीक होतं. आणि म्हणजे फक्त टेस्टला ठीक होतं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घालत पोटामधल्या किती ठीक होणार आहे माहिती नाही. माझं तर पोट ऑलरेडी डिस्टर्ब आहे. बघा, उद्या एवढं पोट डिस्टर्ब आहे तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ओमकारसाठी एकदा हा व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मेन सबस्क्राईब करा ओमकार. बघा, पोट बिघडलं तरी कसं आईस्क्रीम खातोय बघा. मिरचीवालं ते पण. पण म्हणून आम्ही वेस्ट जायला नको ना, म्हणून एक साइडलाच टाकलेली. कारण की आपण एवढा घेऊन यायचं म्हणजे वेस्ट होणार. ट्राय तर करतोच आपण, ठीक आहे, पण पैसे लागलेत. येस. तर ह्याच्यातलं सर्वात घाण ह्या 4 याच्यामधलं आय थिंक सो आपण दोघं पण याच्यामध्ये अग्री करू की छास आणि चॉकलेट सिरपचा जो कॉम्बिनेशन होता, जहर. म्हणजे जर जहर काय टेस्ट करत असेल तर ते असं टेस्ट करत असेल असं मला नक्कीच वाटतंय इकडे. तर तुम्ही पण
हे असं सगळं ट्राय करा, जे आम्ही एडेगिरी केली आहे, आणि ट्राय करून बघा, कदाचित तुम्हाला आवडेल. पण आंबा आणि याचा जो कॉम्बिनेशन आहे मला चांगला वाटला, कारण की तो आंबा ऍक्च्युली पूर्ण पिकलेला नाही, असा गोड नव्हता. ट्राय करायला पाहिजे. मँगो आईस्क्रीम तर असतंच ना, म्हणून हा पण होता कॉम्बिनेशन, पण ते असतंच म्हणून मी ते घेतला नव्हता. प्लस समोसा विथ मेयो आणि ते पण चांगलं लागलं, म्हणजे घाण असं नाही लागलं, खाऊ Yes. शकतो तो कॉम्बिनेशन. पण जर कोणाला असे कॉम्बिनेशन ट्राय करून करायची सवय आहे तर हे खाऊ शकता. मँगो सोबत मीठ मसाला लावून पण चांगला लागला, आणि कैरी सोबत आपण खातो, पिकलेल्या आंब्यासोबत पण चांगला लागला. बोल अजून काय बोलायचं म्हणजे संपत आहे. येस, तर असा होता हा व्हिडिओ. वियर्ड फूड कॉम्बिनेशन आम्ही हे सेकंड टाइम ट्राय केलेला आहे. हा पार्ट 2 आहे. हा पार्ट 2 आहे. लास्ट टाइम आमचा एक माझा कझन होता. मुद्द्यावर हे म्हणून मी असं करते की आय बटन मध्ये लिंक देते त्याची. लास्ट टाइम सोबत माझा कझन होता, त्याला आम्ही जस्ट एक असं नॉर्मली घेतलं, गेस्ट अपीरियन्स. आणि तन्वीने जसा हात दाखवला आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला आय बटन मध्ये आम्ही जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्याची तुम्हाला भेटेल. हा पार्ट 2 आहे. हा पार्ट 2 आहे. येस सर, असा होता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. येस, तसेच हसत राहा, मजेत राहा, हेल्दी राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय.